विट्यात कापड दुकानाला भीषण आग. विजयलक्ष्मी ड्रेस अँड मटेरियलचं दुकान जळून खाक, तर दयाराम ड्रेसेस या दुकानाला सुद्धा आगीची झळ. लाखोंचं नुकसान. रात्री 1:15च्या दरम्यान आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी. विटा पोलीस ठाणे डीबी पथकातील अंमलदार अक्षय जगदाळे व वाघ दादा हे रात्री पेट्रोलिंग करत असताना त्याच्या आग निदर्शनास आली. विटा शहरातील मायनी रोडवरील भैरवनाथ चित्रमंदिरकडे जाणाऱ्या रोडलगत हनुमंत बाजार शेजारी असलेल्या विजयलक्ष्मी ड्रेस अँड मटेरियल या दुकानाला रात्री 1 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी विटा पोलीस ठाण्याचे डीबी पथकातील अक्षय जगदाळे व वाघ दादा हे कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार रात्री त्या परिसरात पेट्रोलिंग करत असताना अचानक विजयलक्ष्मी ड्रेस या दुकानातील शिटर्समधून धूर येऊ लागला. यावेळी तातडीने तिथे असणाऱ्या घटनास्थळी काही नागरिकांनी व पोलिसांनी विटा अग्निशमन दल व जवानांना तातडीने फोन करून या संदर्भात माहिती दिल्यानंतर तातडीने विटा नगरपालिका अग्निशमन दल जवान घटनास्थळी दाखल झाले. नागरिक व पोलिसांच्या मदतीने सदर विजयलक्ष्मी ड्रेस अँड मटेरियल या दुकानाचे शिटर्स तोडून अग्निशामक दल जवान यांनी आज आग विझवण्यासाठी मोठी कसरत करत आग आटोक्यात आणण्यात यश मिळवलं. वेळेत अग्निशामक दल आल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र घटनास्थळी नागरिकांमधून मिळालेल्या माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याची चर्चा नागरिकांमधून होती. अक्षरशः विजयलक्ष्मी ड्रेस अँड मटेरियल हे दुकान या आगीत जळून पूर्णपणे खाक झालं, तर बाजूला असणारे दयाराम ड्रेसेस या दुकानाला या आगीच्या झळा लागून मोठं नुकसान झालं. मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीने विटा शहर हादरलं. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या आगीत दोन्ही दुकानांचं मिळून लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातो. या आगीनंतर त्या परिसरातील पूर्णपणे विटा महावितरण आणि त्या परिसरातील वीज पुरवठा पूर्ण खंडित केला होता. या दुकानाचे मालक यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली. वेळेत सर्व यंत्रणा हलवल्याने त्या परिसरातील एक मोठा अनर्थ टळला. या आगीची घटनास्थळी नागरिकांमधून वेगवेगळ्या चर्चेला उधाण आल्या. आगीचं नेमकं कारण काय समजू शकलेलं नाही. मात्र विटा पोलिसांनी एक चांगली कामगिरी पार पाडत होणारा मोठा अनर्थ टाळला. रात्री उशिरा आग विझवण्याचं काम सुरू होतं. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.